माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आपलं स्वागत आहे. आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रिकल सर्किट नेटवर्क हा सब्जेक्टचा अभ्यास करतो. हा सब्जेक्ट महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन अंडर 3rd सेमेस्टर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला असून त्याच्यामध्ये आपण क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ म्हणजेच KVL त्यालाच आपण मेश अनालिसिस असेही म्हणतोय, त्या चॅप्टरचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्याच्याबद्दल आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय. दिलेला जो सर्किट आहे ह्या सर्किटमध्ये बाय युजिंग मेश अनालिसिस इट मीन्स बाय युजिंग KVL क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ आपल्याला फाइंड करंट I1 आणि I2. ह्या सर्किटमधून करंट I1 आणि करंट I2 हा दोन्ही आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर आपण लूप 1 आणि लूप 2 हे बघा, हा लूप 1 आहे, हे I1 करंट आणि हा लूप 2 I2 करंट. दिलेल्या सर्किटमध्ये आधी कोणकोणत्या गोष्टी आहेत ते आपण समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये पहा, सुरुवातीला आपण 20 व्होल्ट व्होल्टेज सोर्स आहे, 15 व्होल्ट व्होल्टेज सोर्स आहे आणि 10 ओम रेजिस्टन्स, 15 ओम रेजिस्टन्स आणि 20 ओम रेजिस्टन्स असे 3 रेजिस्टन्स आणि 2 व्होल्टेज सोर्स आपल्याकडे दिलेत. दिलेल्या सर्किटमध्ये आपण सुरुवातीला सगळ्या नोड्स फिक्स करून घेतोय, ABCDE आणि F. हे करण्याच्या पाठीमागचा उद्देश आहे की आपण KVL अभ्यास करत असताना KVL काय सांगतोय, द क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ इट स्टेट्स दॅट the voltage at closed loop must be equal to 0. It means हा क्लोज्ड लूप मध्ये असणारा व्होल्टेज जो आहे तो मस्ट बी इक्वल टू 0 असणार आहे. त्यामुळे आपण ज्यावेळी हे गणित सोडवतोय त्यावेळी आपण लूप कन्सिडर करावं लागते. आपण स्टार्टिंगला लूप कन्सिडर करूया. कन्सिडर लूप 1, कन्सिडर लूप 1. लूप 1 काय सांगते बघा, A पासून स्टार्ट होतोय, ABEFA म्हणजे बघा ABEFA हा तुमचा लूप 1 आहे. आणि त्याच्यामध्ये आपण I1 करंट जातोय, तर ते I1 करंट बघा, हे मायनस साइन, हे प्लस साइन, हे प्लस, हे मायनस, हा प्लस, हा मायनस. पहा कसं इक्वेशन घेतोय, 10 I1 नेक्स्ट 20 ओहम प्लस 20 ओहम, दोन करंट येतात, I1 मायनस I2, नेक्स्ट मायनस 20 इज मस्ट बी इक्वल टू 0. आपण नेक्स्ट पहा, 20 into I1 20 I1 plus into minus 20 into I2 20 I2 minus 20 is equal to 0. 10 I1 20 I1 it means दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, 30 I1 minus 20 I2 minus 20 I2 प्लस मायनस 20 ह्या बाजूला गेल्यानंतर काय होते, प्लस 20. ओके, हा इक्वेशन. ह्याच्यामधून आपल्याला फक्त I1 कसं काढता येतील बघा, हे मायनस 20 ह्या बाजूला गेला, प्लस 20 I2 होतोय, म्हणजे 30 इकडे गुणाकार आहे, इकडे गेल्यावर काय होते, भागाकार होते. पहा, I1 इज इक्वल टू 20 आहे तसं, हा 20 इकडे जातोय, प्लस 20 I2 डिवायडेड बाय हा 30 इकडे येणार, 30. हा तुमचा इक्वेशन नंबर 1. हा तुमचं I1 इथं आला. आता काय करूया, लूप सेकंड कन्सिडर करा. कन्सिडर BCDEB. कन्सिडर लूप 2 BCDEB. बघा, BCDEB
बी सेकंड लूप. त्याच्यामध्ये आपण इक्वेशन लिहूया. काय होते 15 इंटू I2. नेक्स्ट हे बघा हे प्लस आहे हे मायनस आहे, हे प्लस आहे हे मायनस आहे, नेक्स्ट हे मायनस आहे हे प्लस आहे. प्लस 15 व्होल्ट आहे तसं राहते. नेक्स्ट -20 I1 minus I2 is equal to 0. इथे बघा 15 I2 plus 15 minus 20 I1 minus into minus plus 20 I2 is equal to 0. Then पहा हे I2 दोन्ही प्लस आहेत म्हणजे 35 I2, पण त्याच्या आधी -20 I1 हा 15 20 प्लस 35 I2 हे प्लस 15 ह्या बाजूला आल्यानंतर -50 प्लस 50 ह्या बाजूला गेल्यानंतर -50. आता काय करूया हे I1 चं व्हॅल्यू आहे हे काय करूया इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट अप करू. हे इक्वेशन नंबर 2 ह्या इक्वेशन मध्ये काय करूया I1 ची व्हॅल्यू पुट अप करूया. पहा हे जे I1 चे व्हॅल्यू आलेला आहे हे I1 चे व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये I1 ची व्हॅल्यू आपण पुट अप करूया. त्यावेळी काय होते पहा -20 I1 व्हॅल्यू बघा काय सांगतोय 20 plus 20 I2 20 plus 20 I2 upon 30 plus 35 I2 is equal to -50. ह्या स्टेप मध्ये आपण सगळ्याच व्हॅल्यूला 13 न गुणाकार केलं तरी चालतं, किंवा डायरेक्टली आपण हा 13 आणि हा 20 मध्ये आपण भागाकार केलं तरी चालते. इथून पुढे कॅल्सी वापरायची गरज आहे. वी विल टेक कॅल्सी. आपण कॅल्सी घेऊया. -20 डिवायडेड बाय 30 -20 डिवायडेड बाय 30 आन्सर येतोय 0.666. म्हणजेच काय होते 0.667, कारण कंटिन्यू 6 असल्यामुळे 6 आपण 7. कशाची व्हॅल्यू आला हा 20 -20 डिवायडेड बाय 30. आता ब्रॅकेट मध्ये 20 plus 20 I2 plus 35 I2 is equal to -50. आता काय करूया हे गुणाकार करून घेऊया. काय -0.667 इंटू 20 उत्तर येतं तुमचं -13.34 -13.34 मायनस इंटू प्लस मायनस परत 20 आहे म्हणजे -13.34 I2 प्लस 35 I2 इज इक्वल टू -50. आता बघा हे -13.4 कॉन्स्टंट आहे, ह्या बाजूला घेऊया. 35 I2 मधून -33.34 I2 आपण काय करूया मायनस करूया. म्हणजे 35 मायनस 13.34 उत्तर येतोय तुमचं 21.66. मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक असल्यामुळे प्लस होते ऑब्विसली. इट मीन्स 35 घ्यायला नको, डायरेक्ट आन्सर घेऊया. बघा 21.66 I2 इज इक्वल टू इकडे -15 आहे, हे प्लस -13.34 इकडे प्लस होणार
म्हणजे -15 प्लस 13.34 इट मीन्स -1.66 -1.66 ओके. आता I2 कसं काढायचं पहा आपल्याला. I2 इज इक्वल टू -1.66 डिवायडेड बाय 21.66. आता हे गुणाकार करायचं, भागाकार करायचा आपण. हे भागाकार केल्यानंतर आपल्याला I2 ची व्हॅल्यू जे येतोय पहा डिवायडेशन मध्ये -1.66 डिवायडेड बाय 21.66. आन्सर येतोय -0.76. I2 इज इक्वल टू -0.076 एम्पियर. हे आतापर्यंत आपलं एक व्हॅल्यू आलेला आहे. आता काय करायचं, आपल्याकडे I2 मिळालं. हे पहा I2 मिळालं. आलेला I2 जे काही I2 करंट आपल्याकडे आलेला आहे, हे I2 करंट आपण काय करूया, इक्वेशन नंबर 1 मध्ये पुटअप करूया. इक्वेशन 1 मध्ये I2 ची व्हॅल्यू पुट केलं तर आपल्याला डायरेक्ट I1 ची व्हॅल्यू इथं मिळून जाते. काय करायचं पहा, डायरेक्ट कॅल्क्युलेशन मध्ये पुटअप करून तुम्ही स्टेप घ्या. बघ I2 ची व्हॅल्यू आपण इथं पुटअप करू. हे इक्वेशन डायरेक्टली काय करायचं, 20 प्लस 20 ब्रॅकेट मध्ये -0.076 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 30. डायरेक्ट I1 ची व्हॅल्यू आपल्याला मिळते. चला 20 प्लस 20 इंटू ब्रॅकेट 20 इंटू -0.076 डबल ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 30. आन्सर येतोय तुमचं 0.616. आय थिंक 616. पहा हे इक्वेशन, हे बघा इथं आलेलं आहे आन्सर. इफ यू वॉन्ट टू सी आन्सर आलेला आहे 0.616. हे काय करायचं परत एकदा समजून घ्या. 20 I1 इज इक्वल टू 20 प्लस 20 इंटू ब्रॅकेट मध्ये -0.076 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 30. ते केल्यानंतर तुमचं उत्तर येतं 0.616 एम्पियर. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दिलेला प्रश्न काय होतं, दिलेलं प्रश्न हे होतं की एक सर्किट दिलं होतं. त्यांनी लक्षात सगळ्यांनी एक 2 3 रेजिस्टन्स, 2 व्होल्टेज सोर्स, 2 लूप दिले होतं. ह्या आपण KVL म्हणजे क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ वापरायचं होतं. क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ वापरून आपल्याला काय करायचं, I1 आणि I2 हा 2 करंट आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. तर आपण पहिला एक क्लोज लूप कन्सिडर केलं, I1 चं इक्वेशन आलं. दुसरं क्लोज लूप कन्सिडर केलं, I2 चं इक्वेशन आलं. I2 चं इक्वेशन आलेलं, I2 च्या इक्वेशन मध्ये आपण I1 चे इक्वेशन इथं पुटअप केलो. पुटअप केल्यानंतर आपल्याला I2 मिळालं. आलेला I2 आपण पुन्हा इक्वेशन नंबर 1 मध्ये पुटअप केलं, आपल्याला I1 मिळालं. अशा तऱ्हेने आपल्याला महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन अंडर MSBTच्या आपल्या इलेक्ट्रिकल सर्किट अँड नेटवर्क हा सब्जेक्ट मध्ये हा KVL म्हणजे क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ, त्याच्यावरचा 4 मार्काचा किंवा 6 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामध्ये हा प्रश्न ऑब्विसली असतो, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. सगळ्यांनी ह्या छान पद्धतीने अभ्यास करा आणि येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपण सर्वजण व्यवस्थितपणे परीक्षे लिहायला पाहिजे आणि चांगला मार्क घेतला पाहिजे. तुम्हाला कोणाला काही अडचण असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता, तुमचा प्रश्न पाठवू शकता. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आपल्या YouTube चॅनलमध्ये मिळून जाईल. थँक्यू.